नमस्कार. अबोली या मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा असणार आहे. फायनली अबोलीला तिची वकिली मिळालेली आहे, सनद मिळालेली आहे आणि आता अबोली मालिकेमध्ये सत्याची लढाई लढण्यासाठी एक नवा अध्याय सुरू होत आहे. तो म्हणजे अबोलीने आता अंगावरती काळा कोट चढवलेला आहे आणि अबोली ही कोर्टात जायला निघालेली आहे. म्हणजेच अबोलीनं मनवाचं वकीलपत्र घेतलेलं आहे आणि सगळे चाळीतले तिचं स्वागत करत आहेत, तिच्यावरती फुलांचा वर्षाव करत आहेत आणि अबोली कोर्टात आलेली आहे. अंकुश तिथे ऑलरेडी उभा असतो. अबोली कोर्टात हजर होते आणि अबोली मनवाचं वकीलपत्र कोर्टाच्या समोर सादर करते. खरं तर अबोलीने हे कोर्ट बदलून घेतलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं तिने त्या प्रतापरावला फॉरेनला जाण्यापासून, स्वित्झर्लंडला जाण्यापासून थांबवलं. हे एवढे मोठे धक्के तिने त्या खांडेकरला आणि प्रतापरावला दिलेले आहेत. आणि जेव्हा अबोली कोर्टात हजर राहते आणि सांगते की मी हे वकीलपत्र घेतलेलं आहे, तेव्हा मात्र खांडेकरच्या अगदी पायाखालची जमीन सरकते. तर आपण सविस्तर पाहूया की आता हा नवा अध्याय कसा सुरू होतो, ही सत्याची लढाई कशी सुरू होते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता खांडेकर वकील हे शिंदेंच्या घरी आलेले आहेत. सगळेच घराच्या बाहेर असतात, कारण अबोलीचं जे लेटर आलेलं आहे ते लेटर सर्वांनी पाहिलेलं असतं. या सगळ्यामध्ये सगळे खुश असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं खांडेकर तिथे येतो आणि म्हणतो, काय सगळे शिंदे कुटुंब एकत्रच आहे? नाही, सगळे मस्त मजेत आहेत. कसं आहे, मी सांगितलं होतं ना, कसं आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की ही केस सोडून द्या. काल कसं आहे बघितलं ना, आता प्रतापराव फॉरेनला गेलेसुद्धा. आता ही केस 2 वर्ष चालेल, 3 वर्ष चालेल माहीत नाही, कारण त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ त्यांना फॉरेनला तिथे राहावं लागणार आहे. तेवढ्यात अंकुशही तिथं आलेला असतो. हे सगळं खांडेकर वकील बोलत असतो. तेव्हा अंकुशलाही खूप राग येतो, पण अंकुश शांतपणे ह्या गोष्टी हँडल करत असतो. अबोली पण शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत असते. खांडेकर वकील म्हणत असतो की बघितलं ना, पैसे देत होतो, घेतले नाहीत पैसे, आणि शेवटी काय झालं आता, एवढे मोठे पैसे ऑफर केलेले होते, ते पैसे पण गेले आणि सगळंच गेलं. हातात काय राहिले? हातात तर काहीच राहिलेलं नाही, असं खांडेकर वकील बोलत असतो. तेव्हा अबोलीला पण धक्का बसलेला असतो. खांडेकर वकिलाचं हे सगळं बोलणं आता काय करायचं हा प्रश्न अबोलीच्या पुढे असतो. खांडेकर वकील सांगत असतो, प्रतापरावला काही झालेलं नव्हतं, मॅनेज केलं. आणि तुला काय वाटलं, तू स्टे ऑर्डर करण्यासाठी ज्या जजकडे गेली होती त्या जजचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ती अबोली आलेली आहे स्टे ऑर्डर करण्यासाठी. मी सांगितलं त्यांना देऊ नका तिला स्टे ऑर्डर, आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं. अबोलीला या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायच्या असतात आणि खांडेकर जे बोलतंय त्याला बोलू द्यायचं असतं. खांडेकर म्हणत असतो की मी सांगितलेलं होतं, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. त्या दिवशी जर पैसे घेतले असते आणि केस मिटवली असती तर प्रश्न इथेच मिटत होता. आता काय मिळाले? मनवा बघितलंस का? अगं, यांनी स्वतःहून पाठवले त्या प्रतापरावला परदेशात, आणि तुझ्या बाबतीत बघितलं ना काय केलं आहे. कारण शेवटी बाप आहे ती अबोलीचा आणि ती बापाचीच बाजू घेणार. तू कोण लागून गेलीस? आणि खांडेकर गुड बाय म्हणून आता तिथून निघून चाललेला असतो. आणि तेव्हा अबोली त्याचबरोबर अंकुश बोलतात. अंकुश म्हणतो की कसं आहे, तुम्ही आलात काय, निघालात काय, स्वतःच बोलला. आम्हाला पण बोलायचं आहे, आमचं बोलणं तर ऐकून घेतलं पाहिजे तुम्ही, त्याशिवाय तुम्ही कसे जाणार आहात? तेव्हा अबोली म्हणते, हो, आता कसं आहे माहिती आहे का देवदत्त मामा, ह्या गोष्टी तुम्ही ज्या बोलून दाखवल्या त्या सगळ्या या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत. तुम्हाला काय वाटलं की अशी चाल तुम्हीच एकटं खेळू शकता? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जिंकण्याचा मोह आवरला नाही म्हणून तुम्ही इथे आलात आणि स्वतःच्याच तोंडाने भरपूर गोष्टींची कबुली दिलेली आहे आणि ते सगळं या मोबाईलमध्ये रेकॉर्ड आहे. त्या दिवशी मी तुमच्याशी कसं उद्धट वागले, आमची पिढी मोठ्या व्यक्तींचा आदर करत नाही, या सगळ्या गोष्टी तुम्ही कोर्टाच्या समोर आणलेल्या होत्या. बरोबर आहे ना? पण शेवटी काय झालं? लक्षात येतं आहे ना काय झालं? मान्य आहे मला, तुम्ही प्रतापरावांना जामीन मिळवला, सगळं केलं, पण उपयोग काय? कारण तुम्हाला वाटतं तसं नाही. इकडे मनवावर आरोप करत असतानाच खांडेकरने इकडे अबोलीलाही सांगितलेलं असतं, म्हणजे अबोलीलाही तो बोललेला असतो की हे सगळं का होतं आहे. कारण मनवाला तो सांगत असतो आणि तेव्हा अबोली इकडे देवदत्त खांडेकरला म्हणते की तुमचा क्लायंट आत्ता सरकारी हॉस्पिटलमध्ये झोपलेला आहे, तुम्ही एकदा कॉल करून कन्फर्म करा. मग देवदत्त खांडेकर हा कॉल करतो आणि पाहतो तर काय, तर इकडे अबोली त्याचबरोबर
सगळेजण असतात, पण तिथे त्याला तिकडून भावना सांगते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला. अचानक यांची तब्येत बिघडली आणि विमान लँड झालंच नाही. त्या विमानात आम्हाला येऊ दिलं नाही आणि सगळं अवघड झालं. आत्ता आम्ही एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहोत. आणि ती फोन ठेवते. त्यानंतर हे सगळं अबोलीनंच केलेलं असतं. अबोली म्हणते की आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय आणि कसं केलं हे, पण खूप सोपं आहे. त्यामध्ये काहीच अवघड नव्हतं. आणि कसं आहे, परवा आम्ही आईला फोन केलेला आणि माझ्याशी आई खोटं बोलत होती. अंकुशशी सांगू लागतो. अबोली बोलते. त्यावेळेस अबोली सांगते की माझ्याशी आई खोटं बोलत होती. ती मला म्हणत होती की आम्ही पुण्याला आहोत, पण त्यांना कोणालाच माहिती नव्हतं की आम्ही त्यांचं लोकेशन ट्रेस केलं आणि त्या लोकेशन ट्रेस करण्यामुळं आम्हाला कळलं की त्या खोटं बोलत आहेत. मग त्या मुंबईतच आहेत आणि त्यांचं विमान हे मुंबईतूनच निघणार आहे. त्या खोटं बोलून सांगत होत्या की त्या पुण्यातून निघणार आहेत, पण हे कोणालाही पटणारं नव्हतं. कारण मुंबईतली व्यक्ती पुण्यात का जाईल? मुंबईत एअरपोर्ट आहे ना ऑलरेडी, मग का पुण्यात जाईल हा प्रश्न होता. आणि शेवटी आम्ही त्यांचं लोकेशन ट्रेस केलं. तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी मी पुण्याला गेलोही, पण तिथे क्रिशला त्या कामाला लावलेलं होतं. क्रिश त्या व्यक्तीला भेटला तिथेच, त्याचबरोबर त्यांच्या हॉटेलवरती गेला आणि क्रिशने शोधून काढलं. त्याचबरोबर अंकुश आणि अबोली हे बोलत असतात. त्याचवेळी नीताची मात्र वाट लागलेली असते. नीताला कळायचं बंद झालेलं असतं. हे सगळं काय चाललं आहे, हे सगळं कशामुळे होतं आहे, असे अनेक प्रश्न नीताला पडलेले असतात आणि नीता विचार करत असते. अंकुश आणि अबोली ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. नक्की त्यांनी कोणता ट्रॅप रचलेला होता आणि त्या ट्रॅपमध्ये खांडेकर तूही अडकला आहे हे अंकुश खांडेकरला बोलून दाखवतो. खांडेकर मात्र शांतपणे ह्या गोष्टी ऐकत असतो, कारण तो पूर्णपणे तोंडावर पडलेला असतो. या अबोलीने त्याला चितपट केलेलं असतं हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इकडे अंकुश म्हणतो की काय वाटलं तुम्हाला? तुम्हाला वाटलं की सगळं तुमच्याच म्हणण्याप्रमाणे होतं आहे? अबोली म्हणते एवढंच नाही तर आम्ही ते कोर्ट बदलून घेतलेलं आहे, कारण कोर्टातले जज खांडेकर वकील आल्यानंतर उठून उभे राहतात, त्यांना आदर देतात. ते जज नक्की न्यायाच्या बाजूने उभे राहतील का, सत्याच्या बाजूने उभे राहतील का, ही शंका आमच्या मनात होती. त्यामुळं काही झालं तरी आपल्याला स्टे ऑर्डर आणायचं हे आम्ही ठरवलं आणि त्या प्रतापरावला आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तो डॉक्टर पण आम्हीच पाठवलेला, त्याला इंजेक्शन देण्यात आलं आणि आता सगळ्या टेस्ट प्रतापरावच्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळं प्रतापराव हा तो तिथं त्याला काही कोणता आजार झालेला नाही, तर तो चांगला आहे हे आम्ही तिथं प्रूव्ह केलेलं आहे. आणि आता उद्या कोर्टात तुम्हाला मी दाखवते की त्यांचा जामीन पण कसा रद्द करते. ही लढाई सत्तेची आहे, न्यायाची आहे. आणि त्यानंतर अंकुश अबोली आता त्या खांडेकरला जायला सांगतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण घरात बसलेले आहेत. सगळ्यांना खूप काळजी वाटत आहे. नक्की काय होणार आहे, कसं होणार, या सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत. काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना असतो. तेव्हा सगळेजण अबोलीला सांगतात की अबोली, खरंच तो देवदत्त खांडेकर आणि तो जो प्रतापराव आहे ना, तो खूप खालच्या थराला जाऊ शकतो. कारण प्रतापराव देवदत्त खांडेकर जाताना अबोलीला बोलून गेलेला असतो की तुला हे सगळं खूप महागात पडेल, कारण हे सगळं तू जे उभं केलेलं आहे ते मी उद्ध्वस्त करणार आहे. या मनवाची प्रतापरावने जशी वाट लावलेली तशी वाट मी तुझी कायद्याने कोर्टामध्ये लावणार आहे. हे सगळं देवदत्त खांडेकर बोललेला असतो. त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटत असते. पण अबोली ही स्ट्रॉंगपणे असते. अबोली म्हणते काहीही होणार नाही. कसं आहे माहिती आहे का, तो देवदत्त खांडेकर काहीही बोलला तरी मला माहिती आहे की आपण काय आहोत ते, कारण मी त्या देवदत्त खांडेकरला भीक घालणार नाही. काही झालं तरी माझं कुटुंब माझ्यासोबत आहे आणि त्याहीपेक्षा माझी सत्याची ताकद आहे. हे सगळं अबोली बोलत असते. त्यानंतर अंकुशलाही खूप भारी वाटतं. अंकुश म्हणतो की तू प्रिपेअर आहेस ना अबोली उद्याच्या केससाठी? तेव्हा अबोली म्हणते की हो, मी प्रिपेअर आहे. आता अबोली तर प्रिपेअर झालेली आहे उद्याच्या केससाठी. इकडे प्रतापराव शुद्धीवर येतो आणि म्हणतो की मी इथे कुठं आलो आहे, नक्की काय आहे, हे कसलं स्वित्झर्लंड आहे, असा प्रश्न प्रतापरावला पडलेला असतो. आणि प्रतापराव हे सर्व बोलत असतो तेव्हा प्रमिला आणि भावना दोघी शांत करण्याचा प्रयत्न करतात. प्रतापराव म्हणतो की त्या अबोलीच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मी शांत होणार नाही, तिनंच हे सगळं केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे उद्याच्या भागामध्ये अबोली आता कोर्टामध्ये जायला निघालेले आहे. चाळीत तिचं जंगी सेलिब्रेशन केलं जात आहे. सगळेजण फुलांचा वर्षाव करत आहेत आणि इकडे आता अबोली कोर्टात येते. अंकुश दारात असतो, तो तिला सॅल्यूट करतो. तिथे त्याला खूप छान वाटत असतं. फायनली अबोली वकील झाली आणि आज कोर्टाच्या समोर उभी आहे. तेव्हा अबोली हे मनवाचं जे वकीलपत्र आहे ते कोर्टाच्या समोर देते
आणि त्यांना सांगते की आजपासून ही केस मी घेतलेली आहे, ही केस मी लढणार आहे. आणि अबोली हे सर्व बोलत असते तेव्हा अंकुशला अबोलीचा खूप अभिमान वाटत असतो. थँक्यू.